स्वागत आहे मित्रांनो तुमचं सगळ्यांचं बायोविकावर. आणि आज आपण बोलणार आहोत मेल ॲसेसरी डक्ट्सबद्दल. तर आपण लास्ट क्लासमध्ये काय बघितलं, जर्नी ऑफ स्पर्म बघितली है ना. तर ह्या जर्नी ऑफ स्पर्म समोर जाऊन डक्ट सोबत जुळते. ती कशी जुळते जरा एकदा लक्ष घालूया. बघा, तर सगळ्यात पहिले याचं प्रोडक्शन म्हणजे आपल्या स्पर्मचं प्रोडक्शन कुठं होतं, सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये होतं, राईट. सेमिनिफेरस ट्युब्यूलमधून हे रेटिटेस्टिसमध्ये, तर रेटिटेस्टिस नंतर व्हासा एफ्रेन्शियामध्ये, व्हासा एफ्रेन्शियामधून येतं हे एपिडायडॅमिसमध्ये, आणि एपिडायडॅमिसमधून मग हे बाहेर जातं व्हासा डिफरन्समध्ये. व्हासा डिफरन्स कोणची ट्यूब आहे, ही ट्यूब जी युरिनरी ब्लॅडरवर एक लूप बनवते. तर हा क्वेश्चन विचारला जातो, राईट. तर इथे ही लूप बनवते आणि आता समोर इथे एक ॲम्प्युला पण आहे, राईट. हा जो तुम्हाला दिसत आहे हा व्हासा डिफरन्सचा ॲम्प्युला आहे. समोर जाऊन ही एजॅक्युलेटरी डक्ट बनवते, राईट. काय बनवतं, एजॅक्युलेटरी डक्ट. त्या डक्ट सोबतच अजून एक ग्लँड जी आहे आपली ती म्हणजे सेमायनल वेसिकल ही जुळलेली असते. सेमायनल वेसिकल कशा असतात, वन पेअर, म्हणजे ही एक आणि ही एक, राईट. सो अशा दोन सेमायनिकल वेसिकल्स दोन बाजूला आहेत. आता ही बघा, ही स्ट्रक्चर अशी दिसेल जणू काही. तर हा आला आहे राईट व्हासा डिफरन्स, राईट, आणि दुसरीकडून येतो आहे आपला लेफ्ट, राईट. हा राहील लेफ्ट साईडकडून. आणि इथे जे हे तुम्हाला दिसत आहे हे आहे पेअर ऑफ सेमायनल वेसिकल. ही आहे ॲम्प्युला. कशाची ॲम्प्युला, कशाला असते, व्हासा डिफरन्सला असते, राईट. समोर जाऊन ह्या दोन्हीही म्हणजे ॲम्प्युला ऑफ व्हासा डिफरन्स म्हणजे आपला व्हासा डिफरन्स आणि सेमायनल वेसिकल्स हे जुळतात आणि हे जुळून एक छोटीशी ट्यूब बनवते ज्याला एजॅक्युलेटरी डक्ट बोलल्या जातं, राईट. आता इजॅक्युलेटरी डक्ट कुठे जाते, इट पेनिट्रेट्स इनटू द प्रोस्ट्रेट. प्रोस्ट्रेट ग्लँड ही दुसरी टाईपची ग्लँड, पहिली आपली सेमायनल वेसिकल, ही दुसरी आहे प्रोस्ट्रेट ग्लँड, राईट. आणि समोर तुम्हाला अजून एक ग्लँड दिसेल इथे पेअरमध्ये, राईट. हे झालं प्रोस्ट्रेट ग्लँड, ही झाली आपली सेमायनल वेसिकल्स, राईट. तर ही झाली पहिली ग्लँड, प्रोस्ट्रेट ग्लँड, आणि तिसरी म्हणजे बल्बो युरेथ्रल ग्लँड, त्यालाच आपण कॉर्पस ग्लँड असं पण म्हणतो. तर चला सेमायनल वेसिकलला समजून घेऊया. एक पेअर असते, आपल्याला ते आता माहीतच आहे. कुठे आहे, बेस्ड ॲट द ब्लॅडर, ब्लॅडरच्या अगदी बुडाशी जमलेलं आहे हे. याचं सिक्रिशन कसं असतं, अल्कलाईन सिक्रिशन असतं. कशासाठी केलं जातं, अल्कलाईन असल्यामुळे काय होईल की हे न्यूट्रलाइज करेल पीएचला इन द फिमेल ट्रॅक, राईट. फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये कसं असतं, हे ॲसिडिक असतं, त्याच्यामुळे तिथे स्पर्मला सर्वायव्हिंगसाठी अल्कलाईन पीएच लागेल. That's how it helps. It makes up to 60% of the semen. सगळ्यात जास्त सिक्रिएशन सेमायनल वेसिकल्सच असतं. याच्यात काय काय असतं बरं, याच्यात असतं फ्रुक्टोज आणि कॅल्शियम, हे न्यूट्रिशनचे पार्ट आहे, राईट. मग असतं प्रोस्टाग्लँडिन, हे कशासाठी काम करतं, प्रोस्टाग्लँडिन हेल्प्स इन द कॉन्ट्रॅक्शन, राईट. इट फॅसिलिटेट्स द युटेराईन कॉन्ट्रॅक्शन्स, ज्याच्यामुळे काय होतं की स्पर्मचं मूव्हमेंट फिमेल ट्रॅकमध्ये, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये ते होतं आणि स्पर्मला पुश केलं जातं टुवर्ड्स द फॅलोपियन डक्ट, राईट. आपल्याला माहीत आहे की युटेराईन ट्रॅक काही अशीशी असते, राईट. हा सर्विक्सचा एरिया, हा वजायना, हे युटरस. वी आर टॉकिंग अबाउट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, राईट. तर इथे ह्याचं कॉन्ट्रॅक्शन करतं कोण, प्रोस्टाग्लँडिन फ्रॉम द सिमेन. फ्रॉम दी सिमेन कशाने बनते आहे, स्पर्म आणि दी ग्लँड्सच्या फ्लुइडपासून. मग याच्यासोबत क्लॉटिंग प्रोटीन्स पण असतात. आता तुम्ही म्हणाल की मॅम इथे क्लॉटिंग प्रोटीनचं काय काम, तर क्लॉटिंग प्रोटीन काय करतं, क्लॉट बनवतं सिमेनचं, ज्याच्यामुळे काय हे स्टक होतात टू दी वजायना किंवा इंटरनली, राईट. द रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक ऑफ फिमेलमध्ये हे स्टिक करायला कामी येतं, राईट. आता याच्यानंतर अजून काय आहे इथे फर्दर, आता हा स्पर्म सेमायनल वेसिकल्स सोबत आलाय, सिक्रिशन्स याचं आहे, राईट. समोर हा कुठे येतो, इजॅक्युलेटरी डक्टमध्ये येतो, राईट. इजॅक्युलेटरी डक्ट कशात जाती आहे, ती पेनिट्रेट करते प्रोस्ट्रेट ग्लँडमध्ये. तर चला बघूया प्रोस्ट्रेट ग्लँड कशी. प्रोस्ट्रेट ग्लँड किती, एकच आहे. प्रोस्ट्रेट ग्लँडचे कॅन्सर पुरुषांमध्ये फार जास्त प्रमाण असतं, जसं आपण म्हणतो की ब्रेस्ट कॅन्सर फिमेल्समध्येच, राईट. आणि ऑल
ऑफ द अदर कॅन्सर इट स्टँड सेकंड. कोण? ब्रेस्ट कॅन्सर. तसंच प्रोस्टेट कॅन्सर पुरुषांमध्ये खूप कॉमन असतो. इट कॉन्स्टिट्यूट ऑफ वॉट? सो या प्रोस्टेटचं सिक्रेशनमध्ये काय असतं? इट मेक्स 20 to 25% ऑफ सीमेन. आणि काय देतं हे? न्यूट्रिशन देतं आणि सम ॲक्टिव्हिटीज फॉर द स्पर्म टू स्विम. तर इथे काय होतं, याचं न्यूट्रिशन मिळाल्यामुळे स्पर्मची साईज थोडी मोठी होते, राईट. आणि या प्रोस्टेट ग्लँडची पण साईज थोडी मोठी होते प्युबर्टीमध्ये. आणि इट विल फॉलो टिल द एज ऑफ 30. याचं वाढ याची 30 वर्षापर्यंत वाढ चालू राहते, राईट. आणि इट स्ट्रेट टिल 45 years ऑफ एज इट स्टेज स्टेबल. मग याचं एनलार्जमेंट समोर होणार की नाही याचं काही निश्चित नाही आहे. कोणात होऊ शकते, कोणात ही नाही पण होत. आता याचं कसं असतं, याचं स्लाइटली ॲसिडिक असतं. का बरं स्लाइटली ॲसिडिक असतं? स्लाइटली दॅन दी सेमायनल वेसिकल सिक्रेशन. 6.5चा pH असतो. का बरं? इथे सिट्रिक ॲसिड वगैरे जे आहे ते सिक्रेट होतं. बघा, सिट्रिक ॲसिड, राईट, इथे याचं सिक्रेशनमध्ये असतं. हे थोडंसं मिल्की असतं आणि स्लाइटली ॲसिडिक असतं. सेमायनल वेसिकलचं कसं असतं? हलकंसं येलोइश कलरचं असतं ते, हलकंसं. तर हे सिट्रिक ॲसिड इथे आहे विच इज युज्ड बाय द स्पर्म फॉर दी ATP प्रोडक्शन. तुम्हाला माहीतच आहे, क्रेब्स सायकलचा सिट्रिक ॲसिड सायकल पण म्हणतो आपण, त्याचा फर्स्ट प्रोडक्टच आहे, राईट. मग इथे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन PSAs पण सिक्रेट केल्या जातात. लायझोझाईम्स, अमायलेज अँड दी हायल्युरोनाडेज एन्झाईम्स सारखे एन्झाईम्स इथे सिक्रेट केल्या जातात, राईट. तर हे सगळे काय आहे? प्रोटोलायटिक एन्झाईम्स आहे. प्रोटोलायटिक एन्झाईम्स विच हेल्प देम टू सर्वाईव्ह. इतकंच नाही तर जे क्लॉट्स बनतात की नाही, तर याचं अनक्लॉटिंग करायसाठी हे कामी येतात, ठीक आहे. क्लॉटिंग कशाने बनतं आहे? सेमायनल वेसिकलच्या फ्लुइडमध्ये तिथे असते क्लॉटिंग फॅक्टर. इथे त्याला अनक्लॉट करायसाठी सेमायनल वेसिकल म्हणजे एकदा जर ते फिमेल ट्रॅकमध्ये आहे तर त्याचं अनक्लॉटिंग होऊन त्याला एक स्पीड मिळते, राईट. स्पर्मला एक स्पीड मिळते मुवमेंटसाठी, त्याच्यासाठी. आता प्रोस्टेट ग्लँडमध्ये जे याचं फंक्शन आहे ते काय आहे? याचं फंक्शन आहे सेमिनोप्लाझ्मिन इज अ प्रोटोलायटिक फ्लुइड, राईट. याचं काय काम आहे? हे बायोटिक सारखं काम करतं. प्रोटिओलायटिक असल्यामुळे हे बॅक्टेरियाच्या सेल्सला डिस्ट्रॉय पण करू शकतं. त्याच्या हिशोबाने मग हे एक त्याला अँटीबायोटिक सारखं काम करतं, प्रोटेक्टर सारखं काम करतो. आता इतकंच नाही, इट मे ऑल्सो हेल्प इन डिक्रीजिंग द नंबर ऑफ नॅचरली ऑकरिंग बॅक्टेरिया इन सीमेन, राईट. अँड इन लोअर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. तर लोअर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक म्हणजे वजायनामध्ये, राईट, इथे सर्विक्सपर्यंत याचं फारसं महत्त्व आहे. हे थोडंसं इन्फेक्शन्सला कमी करतं तिथे, राईट. इन्फेक्शनच्या चान्सेसला कमी करतं. आणि सिक्रेशन ऑफ प्रोस्टेट एंटर द प्रोस्टॅटिक युरेथ्रा अँड दे मे थ्रू मेनी प्रोस्टॅटिक डक्ट. हे इथून छोटे प्रोस्टॅटिक डक्ट्स असतात जे या युरेथ्रामध्ये एंटर करत आहे. आता हे कसं एंटर करत आहे? तर मेनी प्रोस्टॅटिक डक्ट थ्रू हे इथे एंटर करत आहे, राईट. सो काय की सिक्रेशन ऑफ प्रोस्टेट एंटर दी प्रोस्टॅटिक युरिया थ्रू प्रोस्टॅटिक डक्ट. हे कसं याच्यात एंटर करतं? तर छोटे मायन्यूट इथे डक्ट असतात ज्या या प्रोस्टॅटिक युरेथ्रामध्ये एंटर करायला याच्या. आता कॅन्सरशिवाय याचे काही वेगळे डिसऑर्डर्स असू शकतात का? हो, आहे. जसं की बेनिग्नाइन प्रोस्टेट हायपरप्लासिया. आता इथे काय होतं? हायपरप्लासिया म्हणजे काय? एनलार्जमेंट, राईट. सो बेनिग्नाइन म्हणजे हे फैलत तर नाही आहे, बट इट इज अ प्रॉब्लेम, राईट. आणि हे मोस्टली ॲडव्हान्स एजमध्ये होतं. याच्या व्यतिरिक्त प्रोस्टॅटिस सुजन, इन्फ्लमेशन ऑफ दी प्रोस्टेट ग्लँड. इथे काय याची साईज वाढते पण इथे सुजन येते आहे. आणि प्रोस्ट्रॅक्टमी हे काय आहे? दिस इज अ सर्जिकल रिमूव्हल ऑफ प्रोस्टेट ग्लँड. इन केस ऑफ कॅन्सर्स इथे हे वापरल्या जाऊ शकतं, म्हणजे ही सर्जरीला ऑप्ट केलं जातं. आता याचं काय की आपल्याला काही टर्म्स माहिती असाव्या म्हणून आपण याच्याबद्दल बोललो. तर चला आता फ्रॉम प्रोस्टेट ग्लँड याची जर्नी समोर कशी होईल? तर हे समोर जातात आहे युरेथ्रामध्ये, राईट. इथे हा जो युरेथ्रा आहे, युरेथ्राचं काय आहे की युरेथ्रा बेसिकली तुम्हाला बघायला मिळेल की हे पेनिसच्या थ्रू इथे समोर ओपन होतं, राईट. तर इथे याला स्पिन्स्टर्स असतात, ओके. युरेथ्राला स्पिन्स्टर्स असतात. बेसिकली 2 स्पिन्स्टर्स असतात. आपण त्याच्याबद्दल लगेच बोलून घेऊया म्हणजे समोर कन्फ्युजन नको, राईट. एक्सटर्नल स्पिन्स्टर असतं आणि इंटर्नल स्पिन्स्टर असतं,
आता हे एक्सटर्नल आणि इंटर्नल स्पिन्स्टर्स जे आहे ते कसे असतात आणि कुठे असतात ते पण बघून घेऊया. तर एक्सटर्नल स्पिन्स्टर जे आहे आपलं, ते एक्सटर्नल स्पिन्स्टर बेसिकली एक मेम्ब्रेसच्या जवळपास असतं, अराउंड द मेम्ब्रेस. आता हे कसं आहे, हे एक्सटर्नल स्पिन्स्टर जे आहे हे व्हॉलेंटरी आहे, कारण हे बनलेलं आहे स्ट्रेटेड मसलचं. कशाचं बनलेलं आहे हे? स्ट्रेटेड मसलचं. एक्सटर्नल म्हटलंय ना, तर याच्या जवळपास आहे हे, राईट. तर एक्सटर्नल कसं असतं, हे स्ट्रेटेड मसल्सचं बनलेलं असतं आणि स्ट्रेटेड मसलचं बनल्यामुळे हे व्हॉलेंटरी आहे. वी कॅन कंट्रोल दी ओपनिंग अँड क्लोजर ऑफ दिस. पण जे हे इंटर्नल स्पिन्स्टर आहे, इंटर्नल स्पिन्स्टर जवळपास इथे असेल कुठेतरी, राईट. बेस ऑफ दी युअर युरिनरी ब्लॅडर इट वुड बी. तर युरिनरी ब्लॅडरच्या बेसवर आहे. आणि हे कसं बनलेलं आहे? हे बनलेलं आहे आपल्या स्मूथ मसल्सचं, राईट. आणि स्मूथ मसल्सचं असल्यामुळे याचं कसं असेल का? याचं असतं इनव्हॉलेंटरी. हे कसं बनतं? इनव्हॉलेंटरी. याच्यावर आपला काही जोर नसतो, राईट. तर हे आहे इनव्हॉलेंटरी आणि हे आहे व्हॉलेंटरी. युरेथ्रस मेटसच्या जवळ जे असतं ते व्हॉलेंटरी आणि इथे जे बेसला एक स्पिन्स्टर असतं दॅट इज बेसिकली व्हॉलेंटरी, राईट. एक्सटर्नल स्पिन्स्टर इथे, हे एक्सटर्नल स्पिन्स्टर आणि इथे जवळपास राहील इंटर्नल स्पिन्स्टर. आणि हेच कंट्रोल करतं दी आउटपुट ऑफ द युरिन ऑर द सीमेन. ओके. आता इथे जवळ बघा बल्बो युरेथ्रल ग्लँड आलेली आहे. 2 आहेत या, राईट, म्हणजे एक पेअर. तो बल्बो युरेथ्रल ग्लँडलाच आपण कॉर्पस ग्लँड या नावाने पण ओळखतो, राईट. सो हे 2 साईडला आहे. याचं पण सिक्रेशन कसं असतं? अल्कलाईन असतं, ट्रान्सपरंट असतं. इट इज बेसिकली मेजॉरिटीली याच्यात म्युकस असतं विच हेल्प्स इन ल्युब्रिकेशन ऑफ दी पेनिस, राईट. तर पेनिसचं ल्युब्रिकेशनसाठी हे मदत होते आणि दॅट हेल्प्स इन दी कॉप्युलेशन प्रोसेस. तर याचं डॅमेज नाही होत किंवा याला दुखावल्या जात नाही, इजा होत नाही. आता याच्यानंतर हे कुठं सिक्रेट होतं? युरेथ्रल मेटसच्या बाहेर जातो स्पर्म. पण युरेथ्रल मेटसच्या जेव्हा बाहेर जातो तर आता हे शरीराच्या बाहेर कसं जातं? थ्रू द पेनिस, राईट. पेनिस काय? कॉप्युलेटरी ऑर्गन आहे मेलचा विच हेल्प्स इन द सेक्शुअल ॲक्ट. नाव इथे दिस इज अ ट्युब्युलर ऑर्गन, राईट. ट्युब्युलर ऑर्गन एकदम लास्ट पार्ट आहे याचा आणि थ्रू दिस ओनली द युरेथ्रा पासेस. तर दिस इज अ युरोजेनायटल ट्रॅकचं पण कंडक्शन करतं, म्हणजे युरिन आणि दोन्ही गोष्टी दॅट इज युअर सीमेन इथूनच निघतं, राईट. तर सेक्शुअल इंटरकोर्समध्ये याची मदत होते आणि युरिन डिस्पोज ला पण इथे कामी येतं. जर आपण पेनसचं स्ट्रक्चर पाहिलं तर 3 मेजर पार्टमध्ये आपण याला डिवाइड करू शकतो, जसं की इथे दाखवल्या गेलं आहे. हे झाला रूट, राईट. दिस इज द रूट. हा आहे बॉडी पार्ट ऑफ इट आणि हे आहे ग्लॅन्स पेनिस, राईट. हे आहे ग्लॅन्स पेनिस. सो नाव लेट्स सी की जे रूट आहे ते ऑब्व्हियसली अटॅच टू द बॉडी वॉल राहील, है ना. तो जे अटॅचमेंट करतं त्याला रूट म्हणतो. जो ट्युब्युलर पार्ट असतो, राईट, थोडासा मुव्हेबल पोर्शन आहे या ऑर्गनचा, त्याला जसं शाफ्ट टाईप, तर त्याला बॉडी म्हटलं जाते. आणि जे लास्ट पार्ट असतं, राईट, लास्ट पार्ट, डिस्टल पार्ट, दॅट इज सराउंडेड बाय द which surrounds the urethral orifice म्हणजे ओपनिंग ऑफ बॉडीज, राईट. ते इथे याला कव्हर करताय. आणि ग्लॅन्स पेनिसवर फोरस्किन पण असते, राईट. तर ही फोरस्किन काय? द फोल्ड ऑफ स्किन, यालाच आपण पेरपिस पण असं म्हणतो, राईट. सो हे पेरपिस काय करतं? याला इथे प्रोटेक्ट करून ठेवतं. आता काही रिलिजियस मान्यता आहेत ज्याच्यात याचं सर्कमसाइज केल्या जातं, म्हणजे ही कापल्या जाते फोरस्किन. तर त्याला सर्कमसन्स म्हणतात. पेनिसची फोरस्किन कापतात. तर ते कॅन बी डन जर इथे रॉंग अटॅचमेंट आहे किंवा काही रिलिजन याला फॉलो करतात, राईट. सो WHO पण मान्यता देते की बाय डुईंग दॅट प्रोसेस बेसिकली इट हेल्प्स इन रिड्युसिंग मेनी इन्फेक्शन्स, राईट. सो कशा कंडिशनमध्ये ते सर्कमसाइज केलं जातं? अशा कंडिशन्समध्ये. फिमॉसिस म्हणजे काय? वेअर द स्किन इज व्हेरी टाईट आणि तिथे त्रास होतो, ते दुखतं आणि इट इज अ पेनफुल थिंग, राईट. सो दॅट हॅज टू बी सर्कमसाइज्ड इन दॅट मेडिकल कंडिशन ॲज वेल. आता याच्यानंतर अ वॅक्सी मटेरियल विच इज सिक्रेटेड बाय द
पॉप्युलर ग्लॅन्ड्स, द ग्लॅन्ड्स ऑफ टायसन्स. हे कुठे आहे? हे स्किन नेकमध्ये असतं, इनर सर्फेस ऑफ द पेरपिसच्या आतमध्ये ह्या ग्लॅन्ड्स असतात, राईट. त्यांना म्हणतात ग्लॅन्ड ऑफ टायसन. हे काय करतात? वॅक्सी मटेरियलचं सिक्रेशन करतात. तो बेसिकली याच्यामुळेच काय होतं की बॅक्टेरिया पण अट्रॅक्ट होतो आणि त्याचा अटॅक होतो. सो यांनी काय होतं, माइल्ड इन्फेक्शन बनू शकतं. अँड याचं जर हायजीनचं इफ दे डू नॉट टेक केअर ऑफ द हायजीन दे वुड बी अ प्रॉब्लेम. सो दॅट ऑल कॅन बी प्रिव्हेंटेड बाय सर्कमस्टन्स. म्हणजे तिथे ती स्किन जर काढून टाकली तर सर्जिकली काढल्या जाते. सो दॅट इज हेल्पफुल फॉर दॅम. तर पिनसचं ॲनाटॉमी कशी आहे ते बघा. तर पिनसची जी ॲनाटॉमी आहे याच्यात 2 मेजर गोष्टी खूप प्ले करतात रोल त्यांचा, राईट. मेजर रोल प्ले करणाऱ्या 2 टाईपचे टिश्यूज आहेत इथे. तर जे इथे एरेक्टाईल टिश्यू आहे, राईट, याच्यात काय असतं, एरेक्टाईल टिश्यू हेल्प्स इन एरेक्शन ऑफ द पिनस. तर इथे न्यूमरस ब्लड सायनसेस म्हणजे छोट्या छोट्या गॅप्स आहेत विच आर लाईन्ड बाय द एंडोथेलियल सेल्स अँड इट इज सराउंडेड बाय स्मूथ मसल and elastic connective tissue which helps in the erection of the penis, right. So the penis जे आहे मी सांगितलं 2 टिश्यूजनी बनलेलं असतं, व्हेरी इम्पॉर्टंट, विच इज द कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि कॉर्पोरा स्पॉन्जिनोसम. तर हे जे आहे हे 2 डॉर्सल मासमध्ये असतं आणि एक जे आहे हे 1 असतं आणि हे 2 असं समजा, ठीक आहे. तर स्पॉन्जिओसा कसं एक मधात असतं, वेंट्रल मास. डॉर्सल म्हणजे मागच्या बाजूनी असलेली जागा, डॉर्सल म्हणजे मागच्या जागेने, आणि हे आहे वेंट्रल. तर हा झाला स्पॉन्जिओसा आणि इथे जे पूर्ण राहील ते झालं कॉर्पस कॅव्हर्नोसा, राईट. सो हे काय करतं, ईच मास सराउंड द फायब्रस टिश्यू विच इज कॉल्ड ॲज ट्युनिका अल्बिजेनिया. याच्यावर जे कव्हर असतं त्याला पण आपण म्हणतो ट्युनिका अल्बिजेनिया. सिमिलर थिंग तुम्ही पाहिला आहे कशावर, स्क्रॉटमच्या कव्हरिंगमध्ये, राईट. सो तिथे पण हे आहेच. चला आता बघूया. हे बघा, हे असे दिसते कॉर्पस. आता तुम्हाला क्लिअर होईल. कॉर्पस कॅव्हर्नोसा कसं आहे, 2 भागांमध्ये आहे, हो की नाही. तर दिस इज युअर कॉर्पस कॅव्हर्नोसा. आणि इथे जे आहे स्पॉन्जिओसा खाली असतं. हा जो आहे हा पार्ट स्पॉन्जिओसाचा 1 आणि कॉर्पस कॅव्हर्नोसा हे कसे 2 आहेत. आता याच्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला काय काय बघायला मिळतं. डॉर्टस मसल, आपण याबद्दल परत स्क्रॉटमच्या वेळेस बोललेलो, राईट. एक कोलॅजिनस शीट आहे विच गिव्स इट फ्लेक्झिबिलिटी अँड स्ट्रेंथ, राईट. आणि इथे एक स्पॉन्जी आपला जो युरेथ्रा आहे तो इथून ओपन होत आहे. म्हणजे जर क्वेश्चन विचारला गेला की युरेथ्रा पासेस थ्रू व्हॉट, तर आपल्याला आता हे फार क्लिअर असायला पाहिजे की स्पॉन्जिओसममधून हे पास करत आहे, राईट. तर ह्या कॉर्पस कॅव्हर्नोसाचं काम काय आहे ते पाहूया. याच्या व्यतिरिक्त इथे स्किनचं आहे एक लेअर, आणि त्यानंतर इथे यू कॅन सी देर आर वेन्स अँड आर्टरीज कमिंग इन, जे ब्लडचं कलेक्शन आणि फाईन ब्लड सप्लाय करतं. नर्व्स पण असतात याच्यासोबत, राईट. सो या सेक्शन बघितल्यावर एकदम क्लिअर होऊन जातं की इंटरनल स्ट्रक्चर याचं कसं आहे ते. ओके, नाव लेट्स सी की याच्या व्यतिरिक्त हे जे कॉर्पस स्पॉन्जिओसम आहे हे काय करतं, स्पॉन्जी युरेथ्राला this part, this is the spongy urethra, right. This is the spongy urethra which connects it to the external urethral orifice. म्हणजे जे बाहेर निघतं त्याच्या आधी बिलकुल स्पॉन्जी युरेथ्रा असतो आणि इट इज कव्हरिंग, हू इज कव्हरिंग, स्पॉन्जिओसम इज कव्हरिंग इट. इट इज व्हेरी क्लिअर ओवर हिअर, right. Spongiosum is covering it. All right. So the distal end of the corpus spongiosa is slightly enlarged and form a glans penis. ह्यानेच काय बनतं, ह्याच कॉर्पस स्पॉन्जिओसमने थोडंसं एनलार्जमेंट होऊन हे, राईट, ग्लॅन्स पेनिस बनत आहे. आणि द डिस्टल युरेथ्रा एनलार्ज्ड within the glans penis to form the terminal slit म्हणजे ओपनिंग, राईट. तर ह्याने काय बनतं, युरेथ्रल ऑरिफिस म्हणजे ओपनिंग इथे बनत आहे. तर अशा प्रकारे द जर्नी ऑफ द स्पर्म कम टू अन एंड. पण द स्पर्म कशाने बनत आहे, द स्पर्म इज नॉट अलोन, त्याच्यासोबत सिक्रेशन्स आहे सेमायनल वेसिकल्सचं, प्रोस्टेट ग्लँडचं आणि बल्बो युरेथ्रल ग्लँडचं.
अजून इथे काय होत आहे, इथे व्हेरी इंटरेस्टिंगली, चला आपण एकदा रिकॅप करूया काय पाहिलं. सर्मायनल वेसिकल जे आहे 60 to 70% ऑफ सीमेन चं कंपोजिशन इथे बनलं जातं. प्रोस्ट्रेटमध्ये 20 to 25% म्हणता येईल ॲप्रॉक्सिमेटली, आणि बल्बोयुरेथ्रल फारच कमी. बल्बोयुरेथ्रल 2 असतात, रेट सेमायनल वेसिकल 2 असतात, प्रोस्ट्रेट किती असतो, 1च असतो. आता याचं जे सिक्रिशन आहे सेमायनल वेसिकलचं कसं आहे, येलोइश आहे, रेट कसं आहे, येलोइश आहे आणि विस्कस आहे. विस्कस म्हणजे थोडंसं घट्टसर, थिक, राईट. याचं प्रोस्ट्रेटचं कसं आहे, हलकंसं ॲसिडिक आहे. याचं pH आपण पाहिलं 6.5 pH असते याची जवळपास. हे मिल्की असतं, राईट, आणि हे मिल्की फ्लुइड असतं, आणि हे काय करतं, हेल्प्स इन हॅव द प्रोटिओलायटिक एन्झाईम्स. याच्यात पुष्कळ सारे प्रोटिओलायटिक एन्झाईम्स असतात. तर आपण याला काय म्हणू, डिक्लॉटिंग फॅक्टर्स असतात याच्याकडे. काय असतं हे, काय हे, इट गिव्स अ डिक्लॉटिंग फॅक्टर्स, राईट. अँड आपण असं पण म्हणू शकतो की यांच्याजवळ फिब्रिनोलायसिस आहे आणि यांच्याजवळ काय आहे, फिब्रिनोजेन्स आहे, असं म्हणू शकतो का, हो, कारण याच्याकडे क्लॉटिंग फॅक्टर्स असतात, याच्याकडे डिक्लॉटिंग फॅक्टर असतात. आता बल्बोयुरेथ्रल ग्लँडचं काय, याचं सिक्रेशन असते ट्रान्सपरंट, मोस्टली मेड अप ऑफ म्युकस फॉर द ल्युब्रिकेशन, राईट. सो वन शॉट आपल्याला तिन्ही गोष्टी ठळक लक्षात राहतील, जिथून क्वेश्चन्स विचारले जातात. आणि याचं pH कसं असतं, याचं पण अल्कलाईन pH असतं, राईट. याचं पण pH कसं असतं, अल्कलाईन pH असतं, राईट. याचं 6.5 आणि हा पण एकदम बेसिक pH वालाच असतो. सो विथ दॅट वी कम टू द कन्क्ल्युजन ऑफ दी ॲसेसरी ग्लँड्स. पण या ग्लँड्सचं सिक्रेशन प्लस दी स्पर्म, राईट, सिक्रेशन्स from glands, right, or we'll write sex glands for better, plus this sperm, याला आपण काय म्हणतो, सीमेन म्हणतो, राईट. या सीमेनच्या बद्दल आपण बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून्ड, सी यू देअर, बाय बाय.